विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. MPSC मध्ये सध्या बदलांचे वारे जे आहेत हे खूप जलद गतीने वाहताना दिसत आहेत. एक प्रकारे आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहेत. एक प्रकारचे चक्रीवादळ आपण म्हणतो. या चक्रीवादळामध्ये सगळं कसं गर 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 फिरल्यासारखं होते, तर तसं झालेलं असेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. कारण एक ते दोन वर्षामध्ये मागच्या खूप ड्रास्टिक चेंजेस MPSC मध्ये त्यांच्यामध्ये केलेले आहेत. आणि हे सगळे जे काही बदल आहेत हे असं आपल्याला सगळ्यांनाच समज येतं किंवा सगळ्यांच्याच लक्षात येतं की हे बदल कुठेसे थोडंफार डायरेक्ट UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं सगळे काही जे बदल आहेत किंवा प्रस्तावित बदल आहेत हे सगळे बदल आपल्याला त्या अकॉर्डिंगली वाटत आहेत. आता नेमके काल म्हणजे 1 ऑगस्टला MPSC ने काही बदल केलेले आहेत. हे बदल नेमके कसे आहेत, याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आपल्याला संधी काय आहेत, आव्हान काय राहू शकतात भविष्यामध्ये, हे एकंदरीत सविस्तर आपण सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला तुमच्या समोर एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे थंबनेलचं टायटल मी देते वेळेस ॲग्री, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग, FSO हे सगळे विद्यार्थी आपले मॅक्झिमम व्हिडिओ किंवा आपला मॉब जो आहे हा बघणार आहे. त्यामुळे मी या अकॉर्डिंगली तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. याच्यामध्ये बदल काय आहेत, आव्हान काय असू शकतात भविष्यामध्ये, आणि आव्हान आले, बदल आले, संधी आल्या, त्याच्यासोबत संधी ऑटोमॅटिक चालून येत असतात. फक्त ते आपल्याला शोधता आल्या पाहिजे. त्या संधी कशा शोधायच्या हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, चला कंटिन्यू करूयात. हे कालचं आहे 1 ऑगस्टचं. ठीक आहे, MPSCचं प्रसिद्धी पत्रक आहे 1 ऑगस्ट 2022 रोजी. या प्रसिद्धी पत्रकामध्ये MPSC ने थोडक्यात काय सांगितलेलं आहे किंवा काय बदल आहेत हे इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील. ठीक आहे, एक दोन प्रकारचे बदल MPSC ने याच्यामध्ये केलेले आहेत. किती प्रकारचे? 2. यापूर्वी काय व्हायचं, प्रत्येक पदासाठी वेगळी एक्झाम, फॉर एक्झाम्पल टेक्निकल असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल, या सगळ्या एक्झाम जे आहे किंवा प्रशासनावरचा ताण, आता मी त्यामध्ये वेळ घालत नाही की त्यांनी कुठल्या कारणासाठी केलं आणि काय केलं, ते सगळं तुम्हाला वाचलेलं आहे, सगळ्यांना तुम्हाला आयडिया पण आहे. पण इन शॉर्टमध्ये आता सध्या 2 एक्झाम्स होणार आहेत. एका वर्षामध्ये 2 एक्झाम होणार आहेत. अगोदरच्या प्रिलिम्स खूप सगळ्या प्रिलिम्स व्हायच्या, तसं आता होणार नाही. पहिला जो बदल आहे तो पहिला बदल कुठला आहे बघा, लक्ष द्या. पहिल्या बदलामध्ये फॉर ग्रुप ए आणि ग्रुप बी, ठीक आहे, लक्षात घ्या. राज्यसेवा अगोदर ही एक्झाम होती, या राज्यसेवेमधनं काही क्लास 1 आणि काही क्लास 2 पदं भरल्या जायचे. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा सेम होतं, इंजिनिअरिंगमध्ये सेम होतं आणि फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा सेम होतं. ॲग्रिकल्चरचं जर उदाहरण घ्यायला गेलं तर आपली जे DDA पोस्ट आहे, ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण कृषी उपसंचालक, आता ही पोस्ट येते ग्रुप ए मध्ये, आणि दुसऱ्या जे तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी ह्या येतात ग्रुप बी मध्ये. दोन्ही ऍक्च्युली आता DDA आणि TAO आणि मंडळ, ठीक आहे, सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर, ह्या क्लास 2च्या पोस्ट आहेत आणि ही क्लास 1ची पोस्ट आहे. आणि ह्या दोन्ही पोस्ट कशामध्ये येतात? गॅझेटेड मध्ये येतात, राजपत्रित पोस्ट राहतात. राजपत्रित काय असतं हे मी तुम्हाला नंतर सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या राजपत्रित पोस्ट आहेत, क्लास 1 असू द्या, क्लास 2 असू द्या, ह्यांच्यासाठी आता एक एक्झाम आहे आणि त्या एक्झामचं नाव त्यांनी काय ठेवलेलं आहे बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. म्हणजे अगोदर राज्यसेवेमधनं जेवढे राजपत्रित पदं भरल्या जायचे आणि टेक्निकल एक्झाम मधनं असू द्या किंवा अदर एक्झाम मधून असू द्या, जेवढे राजपत्रित पदं भरल्या जात होते, या सगळ्यांसाठी आता एक कॉमन प्रिलिम्स एक्झाम होणार आहे. असा याचा सरळ साधा अर्थ आहे. इंग्लिशमध्ये महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ओके सर, मग आता ही एक्झाम होणार कशी आहे बघा. या एक्झाम मध्ये लक्ष घ्या, या एक्झाम मध्ये प्रिलिम्स जी आहे, ठीक आहे, या एक्झाम मध्ये प्रिलिम्स जी आहे ही प्रिलिम्स सगळ्यांची कॉमन होणार आहे, बरोबर. राजपत्रित पदांमध्ये येणाऱ्या ॲग्रिकल्चरच्या पोस्ट, फॉरेस्टच्या पोस्ट, इंजिनिअरिंगच्या पोस्ट, त्याच्यानंतर ऑलरेडी राज्यसेवेमध्ये ज्या पोस्ट होत्या, तहसीलदार, नायब तहसीलदार, ठीक आहे, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, हे जे काही पद आहेत हे सगळ्यांच्यासाठी काय होणार आहे, प्रिलिम्स जी आहे ही प्रिलिम्स कॉमन होणार आहे. प्रिलिम्स कॉमन होणार आहे आणि त्या प्रिलिम्सचं स्वरूप कसं राहणार आहे, तर ते स्वरूप राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स. क्लिअर, सगळ्यांसाठी एक एक्झाम. आपला ॲग्रिकल्चरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता ॲग्रिकल्चरच्या मुलांना जी 2023ला एक्झाम होणार आहे, हे बदल कधीपासून लागू होणार आहेत? 2023 पासून. ठीक आहे, 2023 पासून हे सगळे बदल लागू होणार आहेत. मग आता यांचीच, ठीक आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, ह्यांची मेन्स कशी होणार आहे, तर यांची मेन्स प्रत्येकाची सेपरेट होणार आहे. सर प्रत्येकाची म्हणजे कशी? जशी आता आपण कंबाईन टेक्निकल एक्झाम देत होतो, ॲग्री, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग, आता ज्याच्यामध्ये FSO सुद्धा ऍड केलेला आहे, यांची आपण कंबाईन एक्झाम देत होतो, बरोबर. यांची प्रिलिम्स आपण एकत्र देत होतो आणि मेन्स वेगळी वेगळी, फॉरेस्टची मेन्स वेगळी, इंजिनिअरिंगची वेगळी, ॲग्रिकल्चरची वेगळी. आताही तसंच होणार आहे. ह्यांची मेन्स जी आहे ही मेन्स प्रत्येकाची सेपरेट होणार. ठीक आहे, आता मग कसं होणार, तुम्ही प्रिलिम्समध्ये ज्याचा कट ऑफ काढाल ते तुम्ही इलिजिबल ठरणार. फॉर एक्झाम्पल राज्यसेवेतले काही पद आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार,
ठीक आहे. त्याच्यानंतर आपले डेप्युटी सीईओ वगैरे, तुम्ही जर त्यांचा कट ऑफ काढला तर तुम्हाला त्यांची सुद्धा मेन्स देता येणार, बरोबर. तुम्ही फक्त ॲग्रिकल्चरचा कट ऑफ काढला तर तुम्हाला ॲग्रिकल्चरची एक्झाम देता येणार. तुम्ही फॉरेस्ट्रीचा कट ऑफ काढला तर फॉरेस्ट्रीची एक्झाम देता येणार, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाची मेन्स जी आहे ही प्रत्येकाची मेन्स सेपरेट होणार आहे. प्रिलिम्स सगळ्यांची कॉमन, ओके. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह टाईपची, मेन्स सगळ्यांची सेपरेट. आणि मेन्सचं स्वरूप कसं आहे तर मेन्सचं स्वरूप इथं डिस्क्रिप्टिव्ह केलेलं आहे. हा सगळ्यात मोठा बदल इथं झालेला आहे. विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतोय, जे ॲग्री अगोदर जे टेक्निकलची तयारी करतायत, ॲग्री, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग आणि FS वाले, ह्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, सर आम्हाला हे बदल कधीपासून लागू होणार आहेत. बघा, ॲग्रिकल्चरमध्ये आपल्या देशामध्ये आता एक 26 नोव्हेंबरला प्रिलिम्स एक्झाम होणार आहे. किती? 26 नोव्हेंबर 2022ला. ह्या एक्झाममध्ये काहीही बदल नाहीत, ठीक आहे. जर ही वेळेवर झाली तर या वर्षीच्या शेड्यूलमध्ये आहे, याच वर्षीच्या शेड्यूलमध्ये जर एक्झाम झाली तर हे सगळं जुन्या सिलेबसनुसार होणार. म्हणजे तुमची जसं तुम्ही आत्ता करताय तयारी त्या पद्धतीत तुम्हाला सिलेबस सुद्धा जुनाच असणार आहे. क्लिअर, समजलं? होप्स तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल की MPSCने सध्या 2 बदल केलेले आहेत, 2 एक्झाम्स ठरवलेले आहेत. एक आहे गॅझेटेड एक्झाम. गॅझेटेड एक्झाममध्ये राज्यसेवेतले पद आले, अदर सुद्धा पद आले. सगळ्यांसाठी प्रिलिम्स कॉमन होणार आहे. आणि प्रिलिम्स कशी राहणार आहे? ऑब्जेक्टिव्ह टाईपची राहणार आहे. मेन्स प्रत्येकाची सेपरेट होणार आहे. आपण ज्याचा कट ऑफ काढू ती मेन्स आपल्याला देता येणार आहे. मेन्स सेपरेट. आणि मेन्स कशी राहणार आहे? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची राहणार आहे. आता लगेच प्रश्न किंवा तर्क वितर्क काढण्याला सुरुवात करू नका. बघा, विद्यार्थी तर चूक करतो. एक साधी गोष्ट मला तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की आयोगाची गोपनीयता तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. इथं कुठंही कुणालाही काहीही चुनूक नव्हती की अशा पद्धतीने होईल, असं होऊ शकतं, असं काही नाही. सगळे तर्क वितर्क इथं पाठीमागं पडलेले आहेत. आयोगाच्या गोपनीयतेवरती आणि विश्वासावरती आपण प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत, कारण एवढे मोठे सगळे बदल होताना कुणालाही आयोगाने काहीही ठाम टप्पा लागू दिलेला नाही. आता सिलेबसच्या बाबतीत ते बरेच जण म्हणतायत की आता मग राज्यसेवाचा जो प्रिलिम्सचा सिलेबस आहे तोच ॲग्री, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग आणि FSO साठी होऊ शकतो. या शक्यता आहेत. आणि आयोगाने क्लिअर कट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यांचा जो सिलेबस आहे किंवा परीक्षा योजना जो आहे तो आम्ही लवकरच डिटेल त्यांचं नोटिफिकेशन आयोगाचं येणार आहे. तब तक के लिए वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये आपण राहायचं आहे. ओके, चलो. एक झाली ही राजपत्रित परीक्षा. आता सेम नॉन गॅझेटेड साठी, नॉन गॅझेटेड मध्ये सुद्धा ग्रुप A आहेत, काही क्लास 1 पद आहेत, काही क्लास 2 पद आहेत. यांच्या आता सगळ्यांसाठी एकच एक्झाम होणार. जशी राजपत्रितसाठी एक एक्झाम होणार होती तशी अराजपत्रितसाठी एक एक्झाम होणार आहे. पण तिकडे कसं होतं? प्रिलिम्स कॉमन, ऑब्जेक्टिव्ह, मेन्स सेपरेट, डिस्क्रिप्टिव्ह. इथं काय होणार आहे बघा, यांचं या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र अराजपत्रित. इथं अराजपत्रित पाहिजे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ह्याचं स्वरूप बघा. यांची प्रिलिम्स जी आहे त्याच्यासारखीच कॉमन होणार आहे. ही प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. मेन्स सुद्धा याची प्रत्येकाची सेपरेट सेपरेट होणार आहे. तिथं मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होती, इथं मेन्स ऑब्जेक्टिव्ह प्रकारची आहे. क्लिअर? हा दोघांमधला फरक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर राजपत्रित पदं कोणते आहेत, अराजपत्रित पदं कोणते आहेत. थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी आपल्या ॲग्रिकल्चर मधल्या जेवढ्या पोस्ट आहेत, फॉरेस्ट मधल्या आहेत, इंजिनिअरिंग मधल्या आहेत, या सगळ्या राजपत्रित मध्ये येतात. राज्यसेवेमधल्या तहसीलदार, नायब तहसीलदार वगैरे सगळे हे जे काय आहेत ह्या सुद्धा राजपत्रित मध्ये येतात. आणि सगळ्यात जास्त मुलांना जे माहिती आहे PSI, STI, असिस्टंट, तर हे नॉन गॅझेटेड पद आहेत. कुठले आहेत? नॉन गॅझेटेड पद आहेत. मग ह्या पदांसाठी ही परीक्षा योजना सध्या लागू राहणार आहे. मी अशा भाषेमध्ये सांगतोय की काही विद्यार्थी माझा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघतायत किंवा जे स्पर्धा परीक्षेमध्ये आता नव्याने एंटर होतात अशा विद्यार्थ्यांना समजेल या आशयाने मी हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत आहे. होप सो तुम्हाला 2 गोष्टी समजलेल्या असतील. राजपत्रित, अराजपत्रित, प्रिलिम्स कॉमन, ऑब्जेक्टिव्ह, दोन्हीकडे प्रिलिम्स कॉमन, ऑब्जेक्टिव्ह, मेन्स राजपत्रित मध्ये डिस्क्रिप्टिव्ह, पद मोठं आहे तर डिस्क्रिप्टिव्ह, इकडं अराजपत्रित मध्ये मेन्स ऑब्जेक्टिव्ह जसं होती तसं त्याच पद्धतीने. ठीक आहे. आता सर नेमकी आम्हाला संधी कशी आहे बरोबर? प्रत्येक आव्हानामध्ये संधी शोधायची असते. ती जर शोधता नाही आली, लक्षात ठेवा मी अगोदरही सांगितलं, जेव्हा केव्हा बदल होतात, बदल झाल्याच्या नंतर आपल्याकडे 2 पर्याय असतात बाळांनो. एक, झालेल्या बदलांना स्वीकारायचं. दुसरा, झालेल्या बदलांबद्दल कंटिन्यू गॉसिप करायचं. बदल नाही व्हायला पाहिजे होते, असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. या गोष्टी आपल्या हातात नाहीत. एक, बदल झाला, स्वीकारा, ऍक्सेप्ट करा, प्लॅनिंग करा आणि मूव्ह ऑन व्हा. एक गोष्ट तुमच्या हातात राहते. अदरवाईज क्रिटिसाइज करा, त्याच्यामध्ये वेळ घालवा आणि स्पर्धेच्या बाहेर पडा. तुमच्यावरती चॉईस आहे की तुम्ही कुठला पर्याय निवडता. आता संधी नेमकी कशी आहे किंवा याच्यामध्ये संधी कशी शोधायची, याच्यामध्ये काय संधी आहे बघा.
विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा जो पॅटर्न आयोगाने केलेला आहे हा पॅटर्न आता डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा ऑलरेडी केलेला आहे, बरोबर. आणि तिथं ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. राज्यसेवेमध्ये तुम्हाला 2 ऑप्शनल पेपर घ्यायचे आहेत. किती पेपर घ्यायचे आहेत? 2 ऑप्शनल पेपर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि हे ऑप्शनल पेपर कसे आहेत? ते डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे आहेत. ओके, कुठले आहेत? ते डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे पेपर आहेत. आता सिलेबस बदलवला तांत्रिकचा, याच्यामध्ये काय केलं? मेन्स सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची केली. आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय, तुम्हाला 2 पेपर आहेत, प्रत्येक पेपर आहे 250 मार्कचा. कशामध्ये? राज्यसेवेमध्ये. ओके, म्हणजे टोटल राज्यसेवेची मेन्स जी आहे ही 750 मार्कांची आहे. 750 मार्कांपैकी तुमचे 500 मार्क्स कव्हर होतात. सर एक्झाम्पल द्या बरं, कसे कव्हर होतात? फॉर एक्झाम्पल आता एखादा ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे, आता राज्यसेवा प्रिलिम्ससाठी त्याला तेच अभ्यास करायचा आहे, कृषी अधिकाऱ्यासाठी त्याला तोच अभ्यास करायचा प्रिलिम्स, बरोबर. त्यानं जर राज्यसेवेचा कट ऑफ काढला प्रिलिम्सचा तर त्याला राज्यसेवेची मेन्स देता येणार आहे. आणि राज्यसेवेची मेन्स कशी आहे? राज्यसेवेची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, ऑप्शनल आहे. तिथं ॲग्रिकल्चर ऑप्शनल सब्जेक्ट आहे. म्हणजे राज्यसेवेमध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन तुमच्या 500 मार्कांची तयारी करू शकता. आता जी तांत्रिकमध्ये बदल झालेले आहेत, हे तांत्रिकमध्ये बदल सुद्धा कसे आहेत? डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर राहणार आहे. ऑब्विसली मला सांगा, ॲग्रिकल्चर राहिलं म्हणजे काय जगाच्या वेगळ्या ॲग्रिकल्चर आणतील का रे ते? जे राज्यसेवेच्या ऑप्शनल पेपरमध्ये 500 मार्कासाठी ॲग्रिकल्चर आहे तिथं 90%, 70%, 80% साम्य राहील. राज्यसेवा पण तुम्हाला रिटर्न मध्ये द्यायची आहे, ॲग्रिकल्चरची मेन्स सुद्धा तुम्हाला रिटर्न मध्ये द्यायची आहे. म्हणजे मला सांगा, तुम्ही जर राज्यसेवेचा कट ऑफ जर काढला तर तुम्ही ॲग्री मेन्स पण देऊ शकता आणि राज्यसेवेचे मेन्स पण देऊ शकता. दोन्हीकडे ॲग्रिकल्चर आहे, दोन्हीकडे रिटर्न फॉर्मॅट आहे. सिलेबसमध्ये साम्य मिळून तो सांगितलं. आता सिलेबस आल्याच्या नंतर डिक्लेअर होईल आपल्याला की दोन्ही सिलेबसमध्ये आयोग किती साम्य ठेवतं. हीच गोष्ट इंजिनिअरिंग बाबतीत लागू होणार आहे, हीच गोष्ट फॉरेस्टच्या बाबतीत सुद्धा लागू होणार आहे. दॅट्स वाय आलेल्या संकटामध्ये किंवा झालेल्या बदलांमध्ये तुम्हाला ही संधी आहे. जो विद्यार्थी ओळखणार या संधीला तो पुढे जाणार, जे क्रिटिसाइज करणार ते स्पर्धेच्या मागे फेकले जाणार. आणि रणांगणामध्ये भावनिकतेला किंमत नसते, बरोबर. इथं तुमच्या भावनिकतेला किंमत नाही की आम्ही एवढ्या वर्षापासून अभ्यास करतोय, आमच्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता संधी जे नवीन मुलं आहेत या नवीन मुलांसाठी खूप चांगल्या संधी या ठिकाणी चालून आलेल्या आहेत, फक्त त्यांना ते समजलं पाहिजे. आणि सेम ॲग्रिकल्चर तुम्हाला UPSC मध्ये सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. जे विद्यार्थी नव्यानं अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या संधी आहेत. फ्रेश अभ्यास स्टार्ट करताय, सगळं कॉम्पिटिशन आयोगाने एका प्लॅटफॉर्मवरती आणून ठेवलेलं आहे. सगळे लोक सध्या एका लेवलला आहेत. या सगळ्यांमध्ये आपण थोडंफार एक्स्ट्रा जर केलं आणि थोडीफार एफर्ट जर लावली, आपण नवीन जमाची माणसं आहोत, नवीन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, बिलकुल फुल एफर्ट्सनं चांगल्या मेहनतीने अभ्यास स्टार्ट करा. बरोबर तुम्हाला ह्या आलेल्या संधीमध्ये तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, डोंट गो फॉर दी शॉर्टकट्स. ठीक आहे, ओके चला. गॅझेटेड पोस्ट म्हणजे काय? खूप जास्त काय आपल्या याच्यावर PhD करायची नाही किंवा खूप काय आपल्याला हे करत, जी मी जिथपर्यंत माहिती काढलेली आहे याच्यामध्ये थोडंफार ऑर्डर कंटिन्युएशनचं राहतं. गॅझेटेडवाल्यांना एकदा ऑर्डर भेटली ती कंटिन्यू लाईफ टाईम त्यांची कंटिन्यू राहते असं मी ऐकलेलं आहे. आणखी एक मी या बाबतीत असं ऐकलेलं या पदांच्या बाबतीत, गॅझेटेड पोस्टचा उल्लेख, गॅझेटेड म्हणजे राजपत्र. आता राजपत्र म्हणले की राज्यपाल आले, राज्यपालांच्या गॅझेटमध्ये ह्या पदांचा उल्लेख राहतो. एवढे पद गॅझेटेड आहेत, याला म्हणायचं गॅझेटेड पोस्ट. ओके, बाकी ॲज इट इज असा काही खूप काही डिफरन्स याच्यामध्ये नाहीये. आणि तो विद्यार्थ्यांनी ह्या स्तरावरती जास्त त्याच्यामध्ये डोकं घालू नये. जो आपल्याकडे अभ्यास आहे, जे आपल्याकडे आपलं जे कर्तव्य ते त्यांनी लक्ष द्यावं त्याच्यावर. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा होता, स्टेट सर्व्हिस ऑप्शनल फायदा होईल का? राज्यसेवेला रिटर्न एक्झामिनेशन आहे, ॲग्रिकल्चर मेन्स पण आता टेक्निकलची रिटर्न एक्झाम मध्ये होणार आहे. ऑब्विसली सिलेबस सॉइल सायन्स मध्येही राज्यसेवेच्या मेन्सला सॉइल सायन्स मध्ये तेच राहणार, इकडेही मेन्सला तेच राहणार. ॲग्रोनॉमी मध्ये इकडेही क्रॉप राहणार, इकडेही क्रॉप राहणार. बॉटनी मधले काही जेनेटिक्स जीन्स बिन बदलवणार नाहीत. असं सिलेबस मधलं साम्य शोधून तुम्ही ॲग्री मेन्स केली काय, तुम्ही ॲग्री मेन्सचा स्टडी केला किंवा तुम्ही स्टेट सर्व्हिस मेन्सचा स्टडी केला. स्टेट सर्व्हिस मेन्सला तुम्ही ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल सब्जेक्ट जर तुमचा निवडला तर तुमचा ॲग्री मेन्सचाही अभ्यास होणार आहे आणि तुमचा स्टेट सर्व्हिस मेन्सचा सुद्धा अभ्यास होणार आहे. ओके सर, आणखी याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट कुठली जाणवतीये? याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट मला जी जाणवतीये, पहिले कसं व्हायचं बघा, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने हे दिली, प्रिलिम्स दिली. ठीक आहे, समजा त्याची प्रिलिम्स इथे झाली. ओके, ऑगस्टमध्ये त्याची एक्झाम्पल घेऊयात आपण, ऑगस्टमध्ये प्रिलिम्स झाली.
ठीक आहे. आणि डिसेंबरमध्ये त्याची मेन्स होते, समजा डिसेंबरमध्ये मेन्स होणार होते. क्लिअर. पण व्हायचं काय, ह्या मध्ये कुठंतरी नोव्हेंबरमध्ये परत एखादी प्रिलिम्स एक्झाम यायची. काय व्हायचं बघा, एक विद्यार्थी आहे, त्यानं प्रिलिम्स एक्झाम दिली, त्याची मेन्स राहायची 4-5 महिने, पण ह्या मधल्या गॅपमध्ये काय व्हायचं, ह्या विद्यार्थ्यासाठी आणखी एखादी प्रिलिम्स यायची. मग विद्यार्थी कन्फ्यूज व्हायचा, आला हातात जी आहे ती मेन्स करायची, काही प्रिलिम्स मागं लागायची, बरोबर. आणि अनावधानानं त्यानं ह्या मेन्सला टार्गेट केलं आणि ह्या मेन्समध्ये जर स्कोर त्याचा कमी आला तर त्या विद्यार्थ्याचं नुकसान कुठं व्हायचं बघा, तर त्या विद्यार्थ्याच्या हातामधून ही जी मध्ये नोव्हेंबरला प्रिलिम्स होती, ही प्रिलिम्स सुद्धा त्याच्या हातातून निघून जायची. आता तसं नाही. पद अनेक आहेत, एक्झाम्स अनेक आहेत, सिलेबस एक आहे, फक्त मार्क जास्त घे, सगळ्या पदांसाठी तू इलिजिबल राहशील. तुझ्याकडे चॉईस असेल 5 पैकी मला याचा मेन्स करायची, मला याची मेन्स करायची, यू हॅव द चॉईस. ओके. हा याच्यातला सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट मला जो जाणवला तो आहे. मग सर सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला कुठला जाणवला? मला याच्यातला सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट हा जाणवला. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याचा जर एखाद्या वर्षी एखाद्या एक्झाममध्ये कट ऑफ निघला नाही, ठीक आहे, समजा त्याला प्रिलिम्सला स्कोर जो आहे, हा प्रिलिम्सचा स्कोर त्या विद्यार्थ्याचा कमी आला, तर त्या विद्यार्थ्याला 1 वर्ष वेट करणं आहे. डायरेक्ट त्याच्या हातामधनं 1 वर्ष जातं. अगोदर कसं व्हायचं, इथे एक प्रिलिम्स दिली, या प्रिलिम्सचा कट ऑफ कमी आला, याचे डिसेंबरमध्ये मेन्स न करता मध्ये एखादी प्रिलिम्स यायची, तो परत या प्रिलिम्सच्या अभ्यासाला लागायचं. पण आता हे चान्स याच्यामध्ये नाहीत. एकदा प्रिलिम्समध्ये जर स्कोर कमी घेतला तर वर्षभर थांबणार. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणि सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट सुद्धा मी तुम्हाला सांगितला. सिलेबस एक आहे, परीक्षा अनेक आहेत. एकदा प्रिलिमचा चांगला स्कोर घेतला, आपल्याकडे चॉईस असेल कोणती करायची. आणि ॲग्री मेन्स आणि स्टेट सर्व्हिस मेन्स, इकडे ॲग्री रिटर्न, तिकडे ॲग्री रिटर्न, इकडे ॲग्रिकल्चर ऑप्शनल, तिकडे ॲग्रिकल्चर ऑप्शनल, सोनंच सोनं. ठीक आहे, फक्त ओळखता आलं पाहिजे. चलो, नेहमीप्रमाणे पडद्याच्या पाठीमागं जे असतं, विद्यार्थ्यांच्या चष्म्यानं विद्यार्थ्यांना जे दिसणार नाही ते दाखवण्याचा प्रयत्न माझ्या परीने मी बेस्ट केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त माझं जर काही चुकलं असेल किंवा याच्यामध्ये अनावधानानं माझ्याकडून काही सांगण्याचं राहून गेलं असेल तर आवर्जून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. तिथं अनेक विद्यार्थ्यांचे डाऊट जे आहेत हे डाऊट क्लिअर होतील. किंवा याच्यामध्ये मला आणखी काही वाटलं की विद्यार्थ्यांना आणखी अपडेट घेऊन यायचं गरजेचं आहे तर मी आणखी याच्यावरती एखादा व्हिडिओ घेऊन येईल. पण तुर्तास सध्या राजपत्रित अराजपत्रित परीक्षा पॅटर्न विद्यार्थ्यांना समजण्याचं गरजेचं होतं. आणि सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा डाऊट जो होता, सर आमची 26 नोव्हेंबरला प्रिलिम्स एक्झाम आहे आणि याची 16 एप्रिलच्या दरम्यान आमची मेन्स होणार आहे. विद्यार्थी कन्फ्यूज कुठं होता, 16 एप्रिलला जी मेन्स होणार आहे तर ती रिटर्न होणार आहे का, तर नाही होणार. जर एक्झाम 26 नोव्हेंबरला झाली, 26 नोव्हेंबर 2022ला जर झाली तर ह्या दोन्ही प्रीला आणि मेन्सला सगळा तुमचा जुना पॅटर्न जो सध्या आहे हाच पॅटर्न लागू राहील. आणखी एक गोष्ट इथेच क्लिअर करतो, ही नोव्हेंबरची ॲडव्हर्टाइजमेंट जर आयोगानं 23 मध्ये जर टाकली तर तुम्हाला सगळा नवीन अभ्यासक्रमाला सामोरं जाणं आहे. ओके, आता हे डिसाईड करते की पुढे घडामोडी काय होत आहेत. त्यामुळे म्हटलं तर्क वितर्क लावू नका, सगळे नोटिफिकेशन आपल्याला प्रॉपरली येतील. ओके, चलो, होप सो तुमचे सगळे जे काही डाऊट आहेत इन शॉर्टमध्ये डाऊट क्लिअर झाले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून फ्युचर अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. ठीक आहे, बदल झाला असेल, बदलामध्ये संधी शोधा, अभ्यासाला लागा, जास्त वेळ घालू नका, पुढची प्लॅनिंग करा. 1 वर्ष आयोगाने विचार करायला दिलेला आहे, प्रॉपर प्लॅनिंग करा. प्रॉपर प्लॅनिंगनं सगळं काही शक्य होतं. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर.